राम कृष्ण हरी, जय जय 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 राम। सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी। सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी। विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा, तो हा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर,
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर पक्षी राहिले
तृणचार लोक जाणे तृणचार लोक जाणे पक्षी राहिले निश्चला पक्षी राहिले निश्चला पांगुळाले यमुना जळ पांगुळाले यमुना जळ नादना समाया त्रिभुवनी नादना समाया त्रिभुवनी नादना समा त्रिभुवनी नादना समा त्रिभुवनी एका भुलला जनार्दनी पांगुळाले यमुना जळ पांगुळाले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ पक्षी राहिले निश्चळ पांगुळाले यमुना जळ पांगुळाले यमुना जळ
ठेली पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ नादन समाये त्रिभुवनी एका भुलला जनार्दनी पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलु पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषित भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये विठाला 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 ओम नमो सद्गुरु ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा किशनगिरी बाबा जय जय किशनगिरी बाबा ओम नमो सद्गुरु 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 जय जय किशनगिरी मारुतिर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य नंदमामे किशनगिरी भुलविले वेणुनादे वेणू वाजविला गोविंदे पांगुळले यमुना जळ पक्षी राहिले निश्चळ उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी त्याचप्रमाणे सर्व पूजने वंदने संत महंत आज आपण पंढरीरायाच्या या पवित्र पुण्यनगरीमध्ये तीर्थक्षेत्री आषाढी महापर्व कालाच्या निमित्ताने सर्व भक्तगण एकत्र झालेले आहोत. हे आजकालचं सगळं निर्माण झालेलं नाही, हे नवे आजीकालीचे युगा 28चे 28 युगापासून हे हा सर्व भक्तीचा सोहळा चालू आहे. आणि हा सर्व सोहळा आपल्याला पुंडलिकरायाने दाखवला. भक्तीचा सोहळा पुंडलिकरायापासून युगा 28चे मज निर्धारिता साचे हा मृत्यू लोकोची नव्हे. पंढरपूरचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय वर्णन करायला लागले. वर्णन करता करता जसं
माणसं एखादं आश्चर्य वाटते, कधी कधी मनुष्य अंधारात कुठंतरी निघाला, पुढं पाय टाकणार तेवढ्यात साप चालला होता. त्याच्यासोबत असलेली माणसं पाठीमागे होते, 2-4 माणसं. हा एकदम 2 पावलं मागे आला आणि म्हणतो, अरे बाप रे. मागचे म्हणतात काय झालं? बघा म्हणले केवढा साप आहे. काहीतरी आश्चर्य, काहीतरी वेगळं असलं की मग आपोआप बाप शब्द निघतो. म्हणून ज्ञानोबा राय म्हणतात हे आजकालचं नाही, युगा 28चा आहे. आणि भक्त पुंडलिक रायाची सगळे हे तपश्चर्या आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुडी हुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणतसे. बस तो सारखी वाटच पाहतो, वाट पाये उभा भेटीचे आवडी, वाट पाये उभा भेटीचे आवडी, वाट पाये उभा भेटीचे कृपाळू तातडे होता वेळा, कृपाळू तातडे होता वेळ, कृपाळू तातडे होता वेळ. पाये उभा भेटीचे आवडे, वाट पाये उभा भेटीची आवड, वाट पाये उभा भेटीचे आवडे, वाट पाये उभा भेटीची आवड. कृपाळू तातडे होता वेळा, कृपाळू तातडी होता वेळ, कृपाळू तातडी होता वेळ. आपण जसं उतावळी झालेला आहोत त्याच्या दर्शनाकरता, कधी आषाढी, कधी आषाढी, कधी कधी एकादशी, आषाढी. आपण उतावीळ झालो तसं तो सुद्धा उतावीळ झाला. वाट पाहे उभा उभा आहे. भक्तांना भेटण्याकरता सारखा तिष्ठत उभा आहे. म्हणजे पंढरीचं, पांडुरंगाचं, चंद्रभागेचं वर्णन हे करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात, बाप रे, या पंढरीचं काय वर्णन करावं. बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महिवरी, भक्त पुंडलिकाचे द्वारी करकटावरी राही. पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ, पंढरी म्हणजे भूवैकुंठ. ब्रह्मतो भेट दिसत आहे नीट, ब्रह्मतो भेट दिसत आहे नीट. ब्रह्मतव उभे तिष्ठत राहिले, या हरिदासाची वाळवंट, या हरिदासाची वाळवंट, या हरिदासाची वाळवंट, या हरिदासाची वाळवंट. जागरणाचे दिदाले, जागरणाचे दिदाले, जागरणाचे दिदाले, जागरणाचे दिदाले. बाप तीर्थ पंढरी, 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 बाप तीर्थ पंढरी. हरिभक्तांना, आपल्या भक्तांना हे वाळवंट दिलेलं आहे. या हरिदासाशी वाळवंट कशा करता दिले? घाण करायला नाही, जागरणाशी दिले. आता आपण ते नियम पाडत नाही वारकरी मंडळी, म्हणून सरकारने आपल्याला त्या 65 एकरात घातलं. तिथं किती सुद्या सोन्याच्या सडका जरी 65 एकरात केल्या तरी वाळवंटाची सर नाही येणार. मग वाळवंटातून त्यांनी का काढलं आपल्याला कोर्टाने, सरकारने? आपलं वागणं नीट नाही. आपले तीर्थक्षेत्र नीट नेटके स्वच्छ ठेवणं आपल्या हातात आहे. एकदा आपलं पोट भरलं की राहिलेलं खरकट रोडवर, कोणाची दुसऱ्याची काळजी नाही. म्हणून आपले तीर्थक्षेत्र बाह्य मलिन झाले आणि ह्या मलिन वातावरणात सर्व करत असताना अंतःकरणही मलिन झाले. ज्ञानोबारायाने सांगितलं, बाप या पंढरपूरचं काय वर्णन करावं. बाप या शब्दातच झालं. बास. आमचे गणपत महाराजांनी सुरुवातीला सांगितलं,
त्याच्यानंतरही सर्व कीर्तनकार मंडळीनं पंढरीचं महात्म्य वर्णन केलं आणि रात्री आपल्या देवस्थानचे उत्तराधिकारी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज यांनी वर्णन केलेलं आहे. तर असं हे पंढरपूर क्षेत्र आहे. इथं सर्वांच्या भावना दृढ झालेल्या आहेत. ज्ञानोबाराय आणि तुकोबारायापासून ह्या वारीला अधिक महत्त्व आलं. म्हणून आजही आपण पाहतो माऊलीचा सोहळा, तुकोबारायांचा सोहळा. आपण फक्त गर्दीचं अनुकरण करतो. एवढे लाख होते, लाख लोक होते आणि अशी व्यवस्था होती. संख्या आणि व्यवस्थेकडे आपण गेलं की अवस्था बिघडून जात असते. आम्ही ज्ञानोबारायांचे पायिक आहोत, तुकोबारायांचे पायिक आहोत. आम्हाला गर्दी जमवून किंवा आणखीनही काही सगळं काही व्यवस्थित करून आमचा शिष्टाचार व्यक्त करायचा नाही. गरज म्हणून करणं ही गोष्ट वेगळी आहे. पण आमच्या अंतःकरणातली भावना आहे दृढ करण्याकरता, जसं ज्ञानोबारायाने सांगितलं, हाती घेईल का आपलं खांद्यावर पताका घेऊन जायचं. माझे जेवेचे आवडी, माझे जेवेचे आवडी, माझ्या देवीची आवडी, माझ्या देवीची आवडी. पंढरपुराने येईन गोडे, पंढरपुराने येईन गोडे. पांडुरंगे मन रंगले, पांडुरंगे मन रंगले. पंढरपुराने न गोडी, पंढरपुराने न गोडी, पंढरपुराने न गोडी. पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगे मन रंगले. ज्ञान्यांचे राजे, ज्ञान्यांचे गुरु, एवढं सर्व ज्ञान, योग्याची माऊली. पण पंढरपूरची वारी म्हटलं की खांद्यावर पताका घेऊन स्वतः निघायचे दर्शनाकडे आणि त्या रंगामध्ये रंगून जायचं. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. हे विठ्ठला, 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 हे विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. हे विठ्ठला, 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 हे विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, पांडुरंग रंग विठ्ठला. रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला. आपण भजन करतो पांडुरंग हरी, आपण नेहमी करतो पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पण हे भजन इथं ज्यावेळेस बापूंची, पूज्य बापूंची कथा होती, मोरारी बापूंची,
त्यांचं हे आवडीचं भजन. एवढं या भजनात ते रंगून जायचे आणि आपल्या सगळ्या वारकऱ्याचं खूप तोंड भरून कौतुक करायचे. संतांचा महिमा संतची जाणती, दुर्लभ या गती आणि काशी. म्हणून असे ज्ञानोबाराय तुकोबाराय सर्व आदी संत रंगून जात होते. त्यांनी वारी केली. मार्गी बहुत याची गेले साधू संत. म्हणून निळोबाराय सांगतात तिन्हीची पंथे चालू जातात न पडे गुंता. त्याच मार्गाने. कोणता मार्ग? वेद प्रणित मार्ग. संतांना देवाला मानलं तर चांगलंच वाटते, नाही मानलं तर एवढं काही वाईट वाटत नाही. पण जी मंडळी वेद मानत नाहीत त्यांचा मात्र त्यांना तिटकारा येत असतो. म्हणून वेद प्रणित मार्ग जो आहे हा सर्वांच्या हिताचा आहे. वेदात सर्व हितार्थ आहे म्हटलेला आहे. सर्वांचं हित हे वेदाने जाणलं. वेद म्हणजे वेदो नारायण साक्षात, भगवंताचाच अवतार वेद नारायण म्हणून आहे. वेद प्रणित हा आपल्या वारकरी वारीचा, पंढरपूरच्या वारीचा नेम आहे. पंढरीची वारी आहे माझी घरी आणि कन करे तीर्थ. बरेच माणसं आता तीर्थयात्रेला जातात आणि आता मुख्यमंत्री साहेबांनी तर खूप चांगलं आणखीन केलं. बहिणीला दिवाळीचं भेट आणि तीर्थयात्रेचं पुन्हा काढलं. तुम्हाला जावं वाटलं 4 धामला फक्त नोंद करा, तुम्हाला पैसे भेटतात. मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले, बाकीच्यांनी व्यवस्था केली, खूप चांगलं आहे. तुमचं दर्शन होते. पण इमानदारीने सांगा तुम्ही देवाचं भजन करणार आहे का? दुसऱ्याने जे केलेलं असते त्याचं माणसाला महत्त्व वाटत नसतं. इथं तुमचे पाय घासले पाहिजे, जरा पोट दुखलं पाहिजे, डोकं दुखलं पाहिजे, खाण्यापिण्याची आवड झाली पाहिजे, तर तुम्हाला देव कळते. नाही तर मुंबईला धक्का नाही, देवदेव करायला लागले, काही त्याचा उपयोग होणार नाही. हे करू नये असं आम्हाला म्हणायचं नाही. केलं मोठ्या माणसाने खूप चांगलं आहे, आणखीनही काही करत राहावं. हेतू जो असेल तो असेल. परंतु ज्ञानोबा तुकोबाराय आदी करून संतांनी निर्हेतुक वृत्तीने वारी केली. आमचं नाव व्हावं, आम्हाला कोणी मोठं म्हणावं आणि आमच्यासोबतच चालावं असं त्याचा अर्थ नाही. आणि म्हणून आपण त्यांचे पाईक म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या सर्व दिंड्या पालख्या, ऊन वारा पाणी याचा विचार न करता आपणही सर्व भक्तमंडळी श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या या सर्व परिसरातून इथं अखंड हरिनाम सप्ताह, पंचदिनात्मक हरिनाम सप्ताह आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या गाथ्याच्या पारायणाकरता उपस्थित आहे. नामदेव महाराजांच्या गाथा आता तुम्ही रोज वाचत होते, ऐकत होते. समाधी सोहळा ज्यावेळेस नामदेव महाराजांनी वर्णन केला, डोळ्यातून अश्रू येतं. आणि नामदेव महाराज म्हणतात, मी जे पाहिलं डोळ्याने ते लिहिलं. आता काल शुकाचार्याचं आख्यान झालं. विनाकारण योगी संत महापुरुष होत नाही. धक्का लावणारे भरपूर असतात. धक्का लावत असताना सुद्धा आपण आपला मार्ग नीट चालू ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. इंद्राने नको ते प्रयत्न केले, काल आपण पारायणामध्ये ऐकलेलं आहे. पण एक गाव आम्ही विठोबाचे ना. आपल्या भक्तीमध्ये, आपल्या उपासनामध्ये, आपल्या साधनेमध्ये निष्ठा असली पाहिजे. नाही तर पंढरपूरला आला खूप 8 दिवस घरच्या आमच्या आईला सुधरू दिलं नाही. बेसनाचे लाडू कर, रव्याचे लाडू कर, अमुक कर, पापड्या कर, लोणचं दे. ते आई म्हणायला लागली, काय लागलं एकदा सांगा काय लागतं. हे सगळं गबाळ घेऊन आला. इथं कोणाची तरी काही कुरबुर झाली, काय झाली, संध्याकाळी घरी पुन्हा. आई म्हणले कसं काय, म्हणले 8 दिवस झोपू दिलं नाही आम्हाला. नाही म्हणले तर काही खरं नाही. आपण करतो देखो की परमार्थ. कधी तुमच्या गळ्यात हारही पडतील आणि कधी तुम्हाला हारही घ्यावं लागेल. हे जीवनाचं मूल्य आहे. सर्व दिवस आपले नसतात, सर्व माणसं आपले नसतात. जे आपले असतात ते सर्व काळ आपली टिकत नसतात. हे सगळं तत्त्व जाणून आपल्याला आपल्या जीवनाची वाटचाल करावी लागते.
कुठंतरी काहीतरी झालं म्हणून तो निघून गेला, वारी होत नाही. जरी हे आकाश वर पडो पाय ब्रह्म घोड भंगा जाय. महाराज सांगतात, आकाश तुटून पडलं तरी चालेल, पृथ्वी समुद्रामध्ये विरघळून गेली तरी चालेल, पण तुझी काय परिमी तुझीची वाट पाहेगा विठोबा नकरी आणि कसा पांगेला. दुसऱ्याचं मला असं लाचार करू नको. पण देवाचे भक्त ते याच्याकरता देवाला गोड वाटतात. पांडुरंगाच्या दर्शनाकरता सर्व संत मंडळी जात होती. चोखोबाराया सुद्धा जायला लागले, पण त्यावेळेचा कर्मठ काळ होता. प्रतिबंध झाला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले चोखोबारायांच्या की प्रभू मी काय पाप केलं, मी तुझ्या चरणापर्यंत येऊ शकत नाही. सगळी माणसाची गर्दी, षोडशोपचारे पूजा चालली, आरत्या ओवाळल्या, सगळं देवाने डोळे लावून घेतले, आरत्याचे चटके सहन केले आणि सगळं झाल्यानंतर निघाले. जिथे चोखोबार आहेत त्या चोखोबाराच्या जवळ जाऊन गळ्यात मिठी मार. देवाकडे शिष्टाचारानं जाणं याला महत्त्व नाही, पण देवाने आपल्याकडे येणं असा भक्तिभाव पाहिजे, अशी श्रद्धा पाहिजे. आज आपण पाहतो महिना आपले वारकरी पायी चालतात. आता शिष्टाचार आहे, कोणाला काही तसं वाटू देऊ नका. नाही साहेब आले काही अंडे खाऊन आले, काही खाऊन आले, त्यांनी येऊ नये असं मला म्हणायचं, त्यांचंही काम आहे. पण देवाला जसे भक्त आवडतात तसं सगळे लागतात. व्यवस्था करणारी देवाला आवडतात आणि अवस्था प्राप्त करणारी देवालाच आवडतात. व्यवस्था करणाऱ्या मंडळीने व्यवस्थेकडे लक्ष द्यावं आणि अवस्था प्राप्त करून घेणाऱ्या मंडळीने जरी धक्का मारला, जरी आपल्याला परत पाठवलं तरी आपण त्याची कास सोडायची नाही. म्हणून हजारो दिल्ल्या पालख्यामध्ये आपले वारकरी मोठ्या निष्ठेने आले, आपणही आलो. आणि आज सद्भाग्य आपलं, आम्ही नेहमी आमच्या पूजनीय बाबांना आमच्या संप्रदायातले भीष्माचार्य म्हणतो. आदरणीय पूजनीय श्री झरेकर बाबा नाव म्हटल्यापेक्षा झरेकर बाबा म्हटलं की लगेच लक्षात येतं. जुनी माणसाचे होतात ते काही विनाकारण होत नाही. काळ्याचे पांढरे झालेले असतात ते अनुभवाने होतात. नाहीतर आपल्याला माहीत आहे म्हातारे माणसं, आता तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय करते, गप्प बसा, शांत बसा. काही माणसं असे हुशार असतात घरचे. मुलगा म्हणतो आमचे बाबा ना अजिबात काही बोलत नाही, जसे असलं तसं गपचूप बसतात. सुनबाई त्याच्यापेक्षा भारी असते. सुनबाई म्हणते आमचा म्हातारा कालवणात मीठ कमी झालं तरी सांगत नाही, दिवसभर आम्हाला मुलाचं काही ताण पडू देत नाही, मुलं वागवते. असं चार लोकात म्हटलं की मग म्हातारा तेच करावं लागतं, दुसरं काही करायचंच काम नाही. हुशारीने काम करून घेत असतात माणसं. म्हणून आपणही हुशार राहिलं पाहिजे. त्यांच्या हुशारीच्या अगोदर आपण आपलं मुस्क काढलं पाहिजे. हे सगळे आपण पाहतो, जे करायचं ते निष्ठेने आणि खूप चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. देवाकडे सगळ्यांनीच यावं हे बरोबर आहे. मोठ्या व्यक्तीला शिष्टाचाराची गरज आहे, हे त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. एक वेळ मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना वाखरीला आले आणि मग त्यांचे ते रक्षक असतात, त्यांना काय साधून संत ते बुटाळं कधी काढत नाही, मंदिरात आले ते काढत नाही. आणि ते वारकरीच्या पायाला लागले, काय तर त्या जाऊ दे ना काही नाही. आणि मग दर्शन घेतल्यानंतर ते म्हणायला लागले वाखरीला, मी आता पुढच्या वेळेस 1-2 किलोमीटर 3 किलोमीटर चालू. आपली मंडळी काय म्हणलं की तुम्ही अजिबात येऊ नका, तुम्ही थोडा वेळ आले तर आमचं सगळं बिघडून गेलं, भजनी बंद पडलं. तुम्ही फक्त आमच्या भजनाला जे जे काही लागत असेल, पाण्याची सुविधा, राहण्याची सुविधा, हे काम करणं हेच तुमचं भजन आहे. हे सगळं मोठ्याने मोठ्या परी काम करावं आणि आपण आपल्या परी काम. आता आपण जर गेलो, घोषणा केली तुम्हाला काय कमी आहे, अमुक ना, बरं तुमचं करू, काय तुमचं पैसे आहेत का काही. पण हे सगळं
जेनो काम तेनो करो दुजो करसो गोतो काय मारवाडी म्हणाय. मग आपलं काम आपण करा. हे सगळं आपण झालं म्हणा. आज आमचे पूजेने बाबा झरेकर बाबा आहेत. आमचे पूजेने ज्येष्ठ गुरुबंधू गुरु ठिकाणी असलेले आमचे ओंकार बाबा आहेत, काका आहेत, आदरणीय श्री प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे पिताश्री आहेत, इतरही संत मंडळी आहेत, आमचे मारुती बाबा आहेत, गणपत बाबा, ससे महाराज आणि सर्व आमचे युवा संत लक्ष्मण महाराज, गिरिजनाथ महाराज, सगळी मंडळी आहेत, बाबासाहेब महाराज, सगळी महाराज मंडळी आहेत. आता त्यांचं आमचं सगळं जमते, फक्त एकाच ठिकाणी जमत आणि ते आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत जमणार नाही. ते त्यांच्या लक्षात आलं ना आमच्या लक्षात त्यांचं काही चुकीचं नाही. आता काल बदलला, कालाच्या मानाने सगळं करावं लागते, विज्ञानाचा फायदा घ्यावा लागतो. पण विज्ञानाचा फायदा एवढा घेऊ नका की ज्ञानच संपून जाईल. सगळ्या गोष्टी कामापुरत्या केल्या पाहिजे. आता तुम्ही पंढरपूरला आला, काही एस टीने आले, काही खाजगी गाडीने आले, काही मोटरसायकलवर आले. मग एक मोटरसायकलवाला विचार करतो, मग ह्या गाडीने मला 300 किलोमीटर आणलं, मी तिला दूर नाही सोडणार. आला फटफट करत इथं आणू देईन का कोणी जाणं. त्याला सांगितलं बाबा हे कीर्तनात गाडी आणत असतात का? नाही नाही म्हणले, त्या गाडीचे किती उपकार आहेत, 300 किलोमीटर आणलं मला तिने. मग आणलं असेल पण ते जागेवर ठेव आणि पुन्हा काम झाल्यानंतर तिच्याशी संबंध ठेव. तसं आपल्याला हे विज्ञानाचं माध्यमाचा फायदा करून घ्यायलाच पाहिजे. पण ज्यावेळेस जिथं गरज आहे तिथं जेवढा आहे तेवढा केला की अधिकशे अधिकम फळ. पंतप्रधान एकदा म्हणले आपले मोदी साहेब, मोबाईल खूप चांगला आहे पण चांगला वापर करा तर चांगला आहे. नाही तर मग इकडे कीर्तन सुरू झालं, हरिपाठ सुरू झाला, चालू जायचं किरा चौकदार गेले, काय चालू आहे? नाही नाही म्हणले पाहून झालं तिकडे हरिपाठ झाला का हरिपाठाचा टाईम. ते मोबाईल ओढता ओढता हरिपाठाचा टाईम कळत नाही, कीर्तनाचा टाईम कळत नाही. हे आमच्या माता भगिनी तर ते सगळं असं फिरवता फिरवता कालवण टाकलं तर ते कालवण जोडून जाते, वास आल्यावर लक्ष येते. एवढं त्याचं काय. मोबाईल अवश्य असला पाहिजे. तुम्ही 4-4 ठेवा आणि 50-50, 10-10 लाखाचे ठेवा, पण चांगलं लाखाचे काम होईल असे कामं करा. म्हणून आपण मोठ्या निष्ठेने भक्तिभावाने इथं आलेलो आहोत. इथं काय वर्णन करायचं. इथं नामदेव महाराजांच्या गाथा आपण ऐकलं ना, वाचन केलं की अगदी खूप खूप आहे. नामदेव महाराजांनी सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये पाहतो सगळं. ज्ञानी असतील, एखादा कोणी गुणवानी असेल, कोणी कलाकारही असेल, कोणी आणखीन असेल, सगळे वर्णनच केलेलं आहे. ठीक आहे, सगळं त्यांच्या ठिकाणी आहे. परंतु ईश्वराविषयी असलेला अंतर्भाव हा दृढ करणं, हे टाळ विना मृदंग ही त्याच्याकरताच आहे. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. देव ब्रह्मरस आवडिले आवडिले, देव ब्रह्मरस आवडिले आवडिले, देव ब्रह्मरस आवडिले आवडिले, देव ब्रह्मरस आवड. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडिले, देव ब्रह्मरस आवडिले, देव ब्रह्मरस आवडिले. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, देव ब्रह्मरस आवडिले, देव
परस आवडीने आवडी मृदंग लावून विणा लावून उगाच कसे तारे वाळायचे नाही. मोठे माणसं कधी कधी गंमत करतात. बरेच दिवस झाले त्याला. विरुद्ध पक्ष होते त्यावेळी, नाव नाही सांगायचे आता. त्यांनी विधानसभेवर दिंडी काढली. दिंडी वारकऱ्याचीच असते. दिंडी कोणाला नाही म्हणतात, पण काढली त्यांनी. आणि मुख्य माणसाचा विणा दिला. मोठी माणसं त्यांनी विणा वरचे ते वाजाचा भाग आहे आपला तर डेरा, तो वर केला आणि खुंट्या खाली केला. हे अवहेलनाच आहे. कोणतंही कोठा जोडणं. आणि मग कोणीतरी म्हणलं, मग ते तारे असे वळायला लागले. 2 तारी उठवून टाकले. मग कोणी कोणतं करून जमणार नाहीत. आणखीन तुम्हाला दिंडीच कशाला म्हणता, दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. असं ठीक आहे, परंतु आता आपल्याला याबद्दल काही अधिक बोलता येत नाही. मृदंग लावून विणा लावून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, मग याच्यात आनंद आहे. गुड गुडा वाज टाळ गुड गुडा वाजते टाळ. जना जना नाद रसाळ, जना नाद रसाळ. उदो झाला पहाडी वेळा, उदो झाला पहाडी वेळा. उदो झाला पहाट वेळ, उदो झाला पहाट वेळ. उठावाचे वदा गोपाळ गा, वाचे वदा गोपाळ गा. उठावाचे वदा गोपाळ गा. वाचे वदा गोपाळ गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. वाजती टाळ, जन जना नादर टाळ. उतो झाला पहाडी वेळ, उठावा देवता गोपाळ गा. गुळा वाजती टाळ, जन जना नादर साळ. उदो झाला पहाडी वेळ, उठावा देवता गोपाळ. झाला वाकोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काळा वाटो एकमेका. तुका म्हणे भो मंडळी, तुका म्हणे भो मंडळी. तुका म्हणे भो मंडळी, तुका म्हणे भो मंडळी. आम्ही बळी वीरगाडे, आम्ही बळी वीरगाडे. काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. आम्ही बळी वीरगाडे, आम्ही बळी वीरगाडे. काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रमा, वैष्णवनिका संभ्रमा. काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका. वैष्णवनिका संभ्रमा,
वाटू एकमेका काना वाटू एकमेका बोलिले करू वेवा पुढे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी